छत्रपती संभाजीनगर शहरातील सर्वात मोठ्या दरोड्यात 5.5 किलो सोनं मिळाल्यानंतर आरोपी चक्क धार्मिक पर्यटन करून आले। मुख्य आरोपी अमोल खोतकर आणि त्याच्या मैत्रिणीनं शिर्डी श्री शैल्यम तिरुपतीसह इतर ठिकाणी जाऊन देवदर्शन केल्याची माहिती आहे। तर या दरोडा प्रकरणात लड्डा यांच्या मुलाचा मित्र महेश गोराडेही सहभागी असल्याचं समोर आलं। महेशनं लड्डा यांच्या मुलाचं स्टेटस पाहून लड्डा अमेरिकेत असल्याची माहिती आरोपींना दिली असं पोलिसांनी सांगितलं। छत्रपती संभाजीनगरमधील सर्वात मोठ्या दरोड्यात आज आणखी 2 जणांना अटक केली आहे आणि यातली विशेष बाब म्हणजे या जे उद्योजक संतोष लड्डा आहेत त्यांच्या घरी मोठं घबाड मिळाल्यानंतर आरोपींनी पहिलं काम काय केलं तर ते देवदर्शन केलं। माझ्यासोबत डीसीपी आहेत, त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया। स्वामी सर, आज कुणाला अटक केली आणि त्यांचा या दरोड्यामधला सहभाग काय? यापूर्वी आपण जे आरोपी अटक केले होते त्यापैकी सुरेश गंगणे या आरोपीची पत्नी बबिता आणि त्याचा सासरा भारत कांबळे या दोघांना या गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे। त्यांच्याकडून 8 लाख रुपयांची रिकव्हरी पण झालेली आहे। आणि हे दरोड्याचा प्रकार झाल्यानंतर आरोपी सुरेश गंगणे आणि अमोल खोतकर हे दोघं त्यांनी शिर्डीचं दर्शन घेतलं, त्याचबरोबर श्रीशैल्यम, महानंदी, तिरुपती या ठिकाणी पण ते देवदर्शनासाठी जाऊन आलेले होते। हे 8 लाख रुपये दरोड्यातले आहेत का अन्य कशातले आहेत? दरोड्यातलेच आहेत। जे सोनं होतं ते सोनं मोडल्यानंतर जी आलेली कॅश होती ती त्यांच्याकडून रिकव्हरी केलेली आहे। म्हणजे त्यांनी कुठं मोडलं, त्याचं पुढं काय झालं याबाबत आमचा अधिकचा तपास सुरू आहे। हे होते प्रशांत स्वामी आणि त्यांनी सांगितलं की आज 2 जणांना अटक केली आहे। सोनं मोडून त्यांच्याकडे पैसे ठेवलेले होते त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली। कॅमेरामन बाळासाहेब पाचवणेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर।